शहरापासून जवळच असलेल्या आर्वीच्या समवंशी नगरातील संगमेश्वर युवक मंडळ संचलित संगमेश्वर प्राथमिक विद्या मंदिरचे जल्लोष 2025 वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी उत्साहात पार पडलं। यावेळी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकांकिका, देशभक्तीपर गीतं सादर केली। यावेळी राजमाता जिजामाताचे सचिव प्राचार्य यांनी शाळेची प्रशंसा करत शिष्यवृत्ती परीक्षेचा 100% निकाल लागला असल्याचं सांगितलं। या संगमेश्वर विद्या मंदिर स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी NM जाधव, तर अध्यक्षस्थानी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य DN केंद्रे होते। मंचावर राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र जायभाय आणि संस्थेच्या कोषाध्यक्ष मुख्याध्यापिका कविता केंद्रे यांची उपस्थिती होती। यावेळी गट शिक्षणाधिकारी जाधव म्हणाले, शिक्षणामुळे लोक साक्षर होतात। गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं साधन असून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील या शाळेनं नामांकित शाळांना मागं टाकत शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे। ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। यासाठी स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संगमेश्वर प्राथमिक विद्या मंदिर साहेब या भागामध्ये चांगलं शिक्षण देणारी शाळा नव्हती, त्यामुळं आम्ही या ठिकाणी मराठी माध्यमाबरोबरच सेमी इंग्रजीचं शिक्षण सुद्धा अतिशय दर्जेदार पद्धतीनं या विद्यार्थ्यांना देतो। अतिशय समर्पणाच्या भावनेनं या ठिकाणचे शिक्षक नियमित शिकवण्याचं काम करतात। शाळेमध्ये प्रवेश करतानाच ते घड्याळ पाहतात, शाळेतनं घरी जाताना घड्याळ पाहिलं जात नाही। ज्यादा तासिका घेतल्या जातात। साहेब या ठिकाणी शिष्यवृत्तीचं केंद्र आपण दिलं। शिष्यवृत्तीचा निकाल 100% निकाल शिष्यवृत्तीचा आहे, कारण शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी पास होणं हे निश्चितच त्या चांगल्या शाळेचं धोरण मानलं जातं। 14 विद्यार्थी या ठिकाणचे शिष्यवृत्ती धारक आहेत। पुढच्या वर्षी ही संख्या याच्यापेक्षाही वाढली पाहिजे। मी तर असं सूचना करेन की जे विद्यार्थी पात्र आहेत त्या सर्वच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसवावं। 100% विद्यार्थी परीक्षेला बसले पाहिजे। त्यामुळं नियमित अभ्यासाबरोबर स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं जाण्याची तयारी करून घेतली जाते। आणि या बाल वयामध्ये जर हे संस्कार घडले तर या ठिकाणचे अनेक विद्यार्थी सांगतायत की पॉलिटेक्निकल आहे, मी आमच्या ठिकाणी मेडिकलला लागलो, इंजिनिअरिंगला लागलो, पोलीसमध्ये लागले। या ठिकाणाहून जे पहिली बॅच निघाली ती स्वतःच्या पायावर उभारून आई वडिलांचं पालन पोषण करतायत। नुसतं शिक्षणच नाही आम्ही या ठिकाणी देत नाही, तर त्या शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जातात। या ठिकाणचा पालक अत्यंत मध्यम वर्गाचा आहे, ज्याची ऐपत म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळाला 90,000, 1 लाख, 1.25 लाख फीस भरण्याची नाही। त्याच्यामुळे आम्ही सेमी इंग्रजी माध्यमाची मान्यता मिळवून दिलेली आहे। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या ठिकाणचे विद्यार्थी गोल्ड मेडल घेतल्याशिवाय राहणार नाहीत। फार लांबचं भाषण न करता, कारण साहेबांना आता दक्षता कमिटीची बैठक आहे परीक्षा विभागाची, वेळात वेळ काढून ते येत नव्हते, तरी पण त्यांना आम्ही आग्रहाची विनंती केली आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन आले। त्यामुळं पुन्हा एकदा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी NM जाधव साहेबांचं आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकांकिका आणि विविध देशभक्तीपर गीतांसह चिन्ह दो मैं कोल्हापूर से आई हूँ आदी दाक्षिणात्य आणि महाराष्ट्रीयन गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या। प्रास्ताविक मुख्याध्यापक AB पवार यांनी तर सूत्रसंचालन AV माने यांनी केलं। यशस्वीतेसाठी GB मोरे, JK वावळे, JG कावळे, DP दिवटे, NR मुंडे, RV डुकरे, DS भदभदे आदींनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, लातूर।